भारत आणि पाकिस्तानात तणावाचं वातावरण असतानाच भारतीय जनता पक्षाच्या नेते आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी आली आहे। पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून जीवे मारण्याच्या धमकी नवनीत राणा यांना देण्यात आल्या आहेत। याबद्दल नवनीत राणा यांनी मुंबईतल्या खार पोलिसात तक्रार केली आहे। नवनीत राणा यांना यापूर्वी देखील पाकिस्तानातून धमकीचे मेसेजेस आले आहेत। नवनीत राणा यांना आलेल्या धमकीच्या संदेशात हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढ़ने वाली थोड़े दिन की मेहमान है, जल्दी उड़ने वाली है असं म्हटलं आहे। पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून या धमक्या नवनीत राणा यांना आल्या आहेत। त्यानंतर राणा यांच्याकडून ही माहिती पोलिसांना देण्यात आली आहे। पोलिसांनी तपास देखील सुरू केला आहे। नवनीत राणा यांना आलेली धमकी आंतरराष्ट्रीय पातळीवरून आली आहे, त्यामुळे मुंबई पोलिसांना केंद्रीय यंत्रणेची मदत घ्यावी लागणार आहे। 2 दिवसांपूर्वीच नवनीत राणा यांनी ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या झालेल्या नुकसानाबाबत पाकिस्तानला डिवचलं होतं। त्यांनी दिलेल्या वक्तव्यात घर में घुसकर मारा है, कबर तुम्हारी खोदी है, देश की गद्दी दिल्ली पर बाप तुम्हारा मोदी है, क्या बोलते छोटे पाकिस्तान, बकरी की अम्मा कब तक खैर मनाएगी, चुन चुन कर मारेंगे असं नवनीत राणा यांनी म्हटलं होतं। सोबतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद करत घर में घुस के मारेंगे हे काय असते हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवून दिलं असल्याचंही त्या म्हणाल्या होत्या। तो उन पाकिस्तानियों को मैं कहना चाहूंगी कि तुम्हारी तो इतनी थी कि तुम आकर गोली मारकर गए, हम घर पे घुसकर ऐसे समय मारे कि जब हम ये देशवासी भी शांति से मोदी जी के राज में सो रहे थे। मैं इतना ही कहूंगी कि घर में घुसकर मारा है, कब्र तुम्हारी खोदी है, और इस देश में दिल्ली की गद्दी पर हमारे आदरणीय मोदी जी बैठे हुए हैं। समझे क्या? छोटे पाकिस्तान बोलते हैं ना, बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी, जब तक मनानी है मना लो। और कई है ना तुम्हारे टीन टप्पर लोग जो बोल रहे हैं, जो तुम्हारे टेररिस्ट को लेकर बैठे हुए हैं पाकिस्तान में, कि मुझे भी मार दिया गया होता तो कब्र तो खोद के रखी है, जल्द तुम्हारी भी व्यवस्था हमारे देश के मोदी जी करेंगे। गेल्या वर्षी सुद्धा नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी आली होती। त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर क्लिप पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून ही धमकी आली आहे। आता पुन्हा राणा यांना धमकी आल्यामुळे पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे।